हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर आज सकाळी सकाळी आमच्या इथं झाडं विकायला आलेली. तर जास्त करून गुलाबाचीच होती, मला जशी पाहिजे होती ते तशी काही नव्हती. आणि असं विकायला आल्यामुळं त्यांचं रेट पण थोडंसं जास्तीच होतं. आपण नर्सरीत जाऊन आणल्यावर कसे आपल्याला हवी तशी आणि भरपूर व्हरायटी असतात तिथं, आणि रेट पण ह्याच्यापेक्षा आपल्याला कमीनं जरा भेटतात तिथं. त्यामुळं काय जशी पाहिजे तशी नव्हती, त्यामुळं काय घेतली नाहीत. आणि आता बऱ्याच जणींचा असा पण प्रश्न आहे की दुपारी झोपल्यावर वजन वाढतं का? तर आता बघा, आपण जेवण करून लगेच झोपलं तर आपलं वजन वाढू शकतं. कारण दुपारी आपण जेवल्यानंतर लगेचच झोपलं तर काय होतं की आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि आपण खाल्लेलं जे अन्न आहे मग त्याचं ऊर्जेत रूपांतर होण्याच्या ऐवजी ना फॅटमध्ये रूपांतर होतं आणि मग ती चरबी तशीच साठून राहते. त्यामुळं दुपारी जेवणानंतर लगेच झोपू नये म्हणतात. आपण 2 तासानंतर झोपू शकतो, पण जर तुम्हाला जेवणानंतर झोपायची सवय असेल तर फक्त 15 ते 20 मिनटं झोपलं ना मग वजन वाढत नाही. तर तशी त्याला पॉवर स्नॅप पण म्हणतात बघा, ती झोप चांगली आहे. फक्त 15 ते 20 मिनटं आपण बसल्या बसल्या तिथंच समजा टेकलोय तर थोडा वेळाचंच एक ढुलका काढतो ना, त्या झोपेनं वजन वाढत नाही. पण आपण कशी बऱ्याच जणांना असं झोपायची सवय असते की एकदा झोपले की 2-2 तास उठायचं नाही. तर दुपारी जेवल्यानंतर असं 2-2 तास झोपलं तर वजन वाढतंच. कारण रात्री पण आपण जेवणानंतर असंच म्हणतो की लवकर झोपायचं नाही, म्हणजे एक 2-3 तासाचा तरी गॅप असावा, म्हणजे जे आपण खाल्लं आहे त्याचं ऊर्जेत रूपांतर व्हावं आणि फॅटमध्ये रूपांतर झालं की मग आपलं वजन वाढतं. त्यामुळंच म्हणतात की दुपारी झोपू नये. पण तुम्ही जर जेवणाच्या अगोदर झोपला तरी चालतं आहे किंवा जेवणानंतर 2 तासानं झोपला तरी चालतं आहे. पण सगळ्यात भारी दुपारची झोप म्हटलं तर ना 20 मिनटाचीच आहे. आणि बऱ्याच जणींचं परत असं पण होतं की दुपारी झोपल्यावर रात्री झोप लागत नाही आणि मग रात्रीची झोप नाही झाल्यामुळं पण परत आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि मग मेटाबॉलिझम स्लो झाले की मग परत आपलं वजन वाढू शकतं. पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतात. त्यामुळं शक्यतो दुपारी जेवढं टाळता येईल तेवढं ठीक आहे. पण तुम्हाला झोपायचंच झालं तर मग अगदी 15-20 मिनटाची झोप तुम्ही घेऊ शकता. जेवल्यानंतर म्हणजे रात्री असू द्यात किंवा दुपारी जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही, हा नियम आहे. आणि ना दुपारी किंवा रात्री जेवणानंतर आपण जो एक व्यायाम असा आहे की आसन, जे तुम्ही जेवल्या जेवल्या लगेच करू शकतं आणि त्याच्यामुळं ना आपल्याला खूप सगळे फायदे होतात. तर वज्रासनामध्ये ना जेवल्यानंतर एक 5 मिनटं किंवा 7 मिनटं 10 मिनटं असं 5 ते 10 मिनटामध्ये तुम्हाला जर जेवण झाल्यानंतर लगेचच वज्रासनमध्ये जर तुम्ही बसता आलं ना तेवढं बसायचं आहे. त्यामुळं आपण जे खाल्लं आहे ते व्यवस्थित पचन होतं आणि ॲसिडिटीचा त्राससुद्धा आपला कमी होतो आणि आपलं मेटाबॉलिझमसुद्धा सुधारतं. तर जेवल्यानंतर ना हे असं जेवल्यानंतर दुसरं कोणतंच आपण आसन किंवा व्यायाम करू शकत नाही, पण वज्रासन आहे ते आपण जेवल्यानंतर लगेच करू शकतो. तर ते वज्रासनसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता वजन कमी करायचं म्हटल्यानंतर भरपूर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे बदल केले तर होऊ शकतं. आणि मेन आपलं डाएटच राहतं आणि डाएट व्यवस्थित नसेल तर मग तुम्ही काहीही केलं तर ते काय वजन कमी होत नाही. मला अजून एक अशी कमेंट आलेली एका ताईंची की मी भरपूर सगळं केलं, आता थकून वजन कमी करायचा प्रयत्नच सोडून दिला आहे. तर ना त्यांच्यासाठी खरं दीक्षित डाएट किंवा ना 32 बार फॉर्म्युला आहे, त्या दोन्हीतलं एक तुम्ही मनापासून ट्राय करा. आता काहीतरी फरक होतोच, वजन कमी होत नाही असं होत नाही. जरी काट्यावरती नाही दाखवलं तरी इंचमध्ये तरी ते कमी होतं किंवा लॉस होतं. तुम्हाला हलकं वाटायला लागतं. आणि जेव्हापासून मी साखर बंद केली ना तर तेव्हापासून ना दुपारची झोप मला येतच नाही. जरी मला एका दिवशी कामं जास्त होतात, कंटाळा आला आहे, एक 10-15 मिनटं जरी पण झोपायचं ठरवलं तरी पण झोप लागत नाही. मला वाटतं आहे मी 21 तारखेपासून दुपारी कसलीच झोपली नाही. या अगोदर पण म्हणजे कधी थोडा वेळ मिळाला तर मी झोपत होते आणि झोप यायची. पण आता साखर बंद केल्यापासून का माहीत नाही, पण मला दुपारची झोप येतच नाही. तसं तर दुपारी वेळ नसतोच, माझं काम झालं की मग व्हिडिओ एडिटिंगचं राहतं. नंतर मुलं 4 वाजता येतात आणि संध्याकाळचा स्वयंपाक आमच्यात खूपच लवकर असतो. मला वाटतं बऱ्याच जणी 4 वाजता बऱ्याचपैकी महिलांचं ते झोपण्याचं टायमिंग असेल, तर आमचं संध्याकाळचं स्वयंपाकाचं टायमिंग असतं ते. मुलं आल्यानंतर त्यांना काहीतरी नाश्त्याचं बनवून द्यायचं. नाश्ता आमचा सकाळचा नसतो, तर मुलं आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला 4 वाजता नाश्ता सुरू होतो. मग तिथून नाश्ता, त्यांचं चहा पाणी सगळ्यांचं, आणि मग संध्याकाळचं जेवण आमच्या ह्यांचं
5लाच येतात, कधी 5:30ला 6पर्यंत, म्हणजे कधी कधी 5ला तर जेवण पण होतं त्यांचं. त्यामुळं एक एक आणि प्रत्येकाचं जेवण वेगळं 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 राहतं. तर 4 वाजल्यापासून तर रात्रीची, त्यामुळं ना आता बऱ्याच जणींना वाटतं की रात्री एवढ्या लवकर जेवणं कसं शक्य आहे. पण आता गावाकडे तरी लवकर जेवतात बऱ्याच ठिकाणी. आणि आता जे मळ्यात वगैरे जातात, शेतातलं काम आहे त्यांना जमत नाहीत, पण ज्या हाऊसवाईफ आहेत, घरातच आहेत, तर त्या लवकर स्वयंपाक करू शकतात. तर त्यामुळं आमचा स्वयंपाक रात्रीचा लवकर असतो. 8 वाजेपर्यंत माझं किचन, कधी तर 8:30-9 असं कोण पाहुणे आली गेले तरच तेवढं, नाही तर 8 वाजेपर्यंत माझं संध्याकाळचं किचन आवरून होतं. दुपारी मला वेळ भेटत नाही, पण 8 वाजल्यापासून नंतर परत माझं राहिलेली कोणती कामं असतील तर ती मी करते. आता ह्या 2-3 दिवसात जरा व्यायामाला एवढं बनलंच नाही, टाईम भेटला नाही, त्यामुळं ते थोडं कमीच आहे. आणि आज थोडासा मी गुळाचा चहा घेतला आहे, ब्लॅक. पण गुळ अगदी अर्धा चमचा पण नाही, इतका कमी टाकलेला होता. साखर घेतलीच नाही मी आता खूप दिवसापासून. आणि आता मला साखरेचं क्रेविंग होत नाही. आता कसं घरात 5-6 जण आहेत, तर चहा तर आमच्या दिवसातून 2-4 वेळा तर होतोच. कोण आलं गेलं किंवा घरातल्यांचा सतत चालू असतो. पण कधी आता म्हणजे ते साखरेचा चहा घ्यावा किंवा एखादा गोड पदार्थ खावा असं क्रेविंग सध्या तरी अजून होत नाही मला. आणि फक्त साखर बंद केल्यावरच वजन कमी होतं असं नाही, बाकीचं पण सगळं त्याला म्हणजे एक मदत होते आपल्याला. आपल्या कॅलरी थोड्याफार कमी जातात, पण बाकीच्या इतर जेवणातनं पण भरपूर आहेत. पण सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. आता अशी पण कमेंट होते की साखर सोडून मी खूप वर्ष झाले तरी पण माझं वजन कमी नाही. तर आता प्रत्येकाचं शरीर वेगळं, प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं राहतं आहे, त्यानुसार पण राहतं आहे. आता सकाळच्या जेवणात आज मुलांना सुट्टी आहे, तर आता इलेक्शनमुळं 2-3 दिवस त्यांना सलग सुट्टी येते, शनिवार रविवार, आज शुक्रवार, 3 दिवसाची. तर मुलं घरी असल्यावर तर मग दिवसभर कामं संपतच नाहीत. ते एकदा त्यांना टिफिन करून दिलं, शाळेला पाठवले की परत आपली कामं करायला आपण रिकामं होतो. पण ते घरी असली की ना मग ना लवकर आंघोळ करतात, ना लवकर त्यांचा नाश्ता जेवण ह्यातच दिवस जातो. तर शेवग्याच्या शेंगा एकदम आणलेल्या होत्या, त्यामुळं ना अशा कट करून ठेवल्यात, त्याच्या साली काढल्या नव्हत्या. आता म्हटलं ज्यावेळी भाजी करू त्यावेळी वरची हलकी साली निघते तेवढं काढून घ्यायचं. शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची होती. डाळ आज रात्रीची डाळ शिल्लक होती. रात्री शक्यतो डाळच असते, कधी वरण नाही जमलं तर मग तिखट डाळ असं. पण रस्सा भाजी रोज काय करायची हा प्रश्न असतोच, त्यामुळं ज्यावेळी भाजीला काय नसतं किंवा काय करावं समजत. मला आता जवसाची चटणी पण बनवायची आहे, ती संपली. आणि जवस असे पण ना भाजून ठेवावं म्हटलं, थोडंसं त्यामध्ये मीठ टाकून ना भाजून ठेवल्यावर आपण जेवणानंतर खाऊ शकतो. पण मी पंपकिन सीड आणि कारळ्याच्या बिया पण मागवल्या होत्या, त्या का अजून आल्या नाहीत. तर ते सगळंच एकदम भाजून ठेवायचं होतं. किंवा ते नाही आपल्याला जमलं तर ना आपल्या केसांसाठी किंवा पूर्ण ह्याच्यासाठीच ना ह्या सीड्स आहेत ते चांगले आहेत, जसं की पंपकिन सीड असेल किंवा जवस, तर फार स्वस्त असतं, सगळ्याला परवडणारं. ते तुम्ही एकदा भाजून ठेवलं ना, जेवणानंतर रोज 1 चमचा खाऊ शकता. वजन कमी करताना सुद्धा ते तुम्हाला फायदेशीर ठरतं. असं पण तुमच्या केसांसाठी, केस गळत असतील वगैरे तर ते तसे जवस तुम्ही खाऊ शकता. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ती दाखवेन. चटणी पण बनवायची होती आणि ते भाजून पण ठेवूया म्हटलं. अजून एका ताईंची अशी कमेंट होती की वजन कमी करायचं आहे पण ना चहा सुटत नाही. तर तुमचा चहा सुटत नसेल तरी ठीक आहे, म्हणजे चहात साखरेचं प्रमाण कमी करा किंवा साखरेच्या ऐवजी गुळाचा घेता आला ना. गुळात पण कॅलरी आहेच, पण त्यातून आपल्याला आयर्न, कॅल्शियम ते मिळतं. तसं साखरेतून काहीच भेटत नाही, फक्त कॅलरी राहतात. तर तुम्ही गुळ पण कमी प्रमाण वापरायचं आणि थोडंसं गुळ टाकून चहा घेऊ शकता. आणि चहा घेऊन सुद्धा बरेच जण वजन कमी करतात. त्यांना आता प्रत्येकालाच पूर्णच गुळ सोडणं, साखर सोडणं शक्य होत नाही, तरी थोडाफार बदल करत गेला तुम्ही तरी सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते. वजन म्हणजे आपल्याला हलकं वाटतं, ॲक्टिव्ह आपण राहतो, त्यामुळं थोडा बदल आहारात आपण केला तर होतं. आता ज्यांचं सुटतच नाही ते अगदी थोडासा मग गुळाचा चहा घेऊ शकतात. आता अजून थंडी थोडीशी सकाळची जाणवतेच, पण उन्हाळ्यात एवढं आपल्याला चहाचं क्रेविंग होत नाही. पण उन्हाळ्यात आपलं सरबत जास्त होतं, त्यामुळं ते वजन वाढायला कारणीभूत ठरतं. आईस्क्रीम वगैरे असे पदार्थ खाल्ले जातात, जेवण कमीच जातं, पण अशा गोष्टी आहेत त्या आईस्क्रीम वगैरे असे सरबत ते तर दिवसातून बनतंच, कोण आलं गेलं तर ते राहतंच.
त्यामुळं उन्हाळ्यात पण आता अजून एवढा उन्हाळा नाही चालू झाला, फेब्रुवारी आहे. तर मार्चपासून कडक उन्हाळा जाणवायला सुरू होते, म्हणजे होळीपासून. आत्ता दिवसा ऊन पडतं पण एवढं नाही. तर सकाळचा नाश्ता मुलांचा पण शक्यतो फळं आणि दूधच असतं. मग संध्याकाळच्या वेळेला किंवा नेहमीच सकाळचं कधीतरच बनतं. पण आता आज इडलीला पण भिजत घालायचं होतं, तर भाजी वगैरे झाली. नंतर चपात्या करत करत जेवायला द्यायचं चालू असतं. तर रात्रीची डाळ, जान्हवीला डाळ जास्त आवडते, तर तिला रोटी आणि डाळ खायचं होतं. नाहीतर ती भात मागते. भात तर आम्ही संध्याकाळीच करतो. भात तसा सकाळीच करायला पाहिजे, पण नानांना आमच्या संध्याकाळीचा लागतो. तसा मी तर भात आता खातच नाही, पण जान्हवी आहे की तिला भात लागतो सकाळ दुपार संध्याकाळ म्हटलं तरी. मग आणि सकाळी भात केलं की ती काय करते, मग संध्याकाळी भात खातेच, पण सकाळी पण परत चपाती म्हणून खात नाही. तिला चपातीच आवडत नाही अजिबात. तर तिला असं रोटी करून परत वरून तूप लावून तशी चपाती आवडते, गरम गरम फक्त. आता राहिलेल्या चपात्या पण करून घेतल्या. आणि साखर बंद केल्यानंतर ना, ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे ना, खरंच डोकेदुखीचा त्रास आहे तो कमी होतो, असं मला तरी जाणवते. आणि आहार आपण टाईम टू टाईम जेवण केलं तर पित्ताचा त्राससुद्धा कमी जाणवायला लागला आहे मला. तर असं थोडं थोडं बदल केलं तर म्हणजे वजन तर कमी होतंच, पण बाकीचं आपली इतर हेल्थ सुधारायला सुद्धा मदत होते. नंतर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आज भाकरी रात्रीचीच होती, त्यामुळे आता काही भाकरी करायची नव्हती. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.